मेरी ख्वाहिश है कि फिर से फरिश्ता बन जाऊँ। मेरी ख्वाहिश है कि फिर से फरिश्ता बन जाऊँ, माँ से इस तरह लिपट जाऊँ की फिर से बच्चा बन जाऊँ. मित्रांनो, सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा त्यांच्या या शेरमधून प्रत्येक मनुष्याच्या मनातील त्या छोट्याशा बालकाचं भावविश्व उलगडून दाखवलं, ज्याची पहिली प्रायोरिटी आई असते. हो, आई. तीच जिच्या उदरातून आपण जन्म घेतो, जी आपल्याला बोलायचं शिकवते, चालायचं शिकवते, या जगात लढण्याचं बळ देते. त्या प्रत्येकाच्या बालपणी त्याची प्रायोरिटी आईच असते. आजही सगळ्यांच्या आयुष्यातील प्रायोरिटी आईच असते, पण काही नालायक मात्र याला अपवाद असतात. अनेक जण आईला छळतात, मारतात, बोलतात, घरातूनही काढून देतात. पण तुम्हाला एक सांगू मित्रांनो, तरीही त्या आईचं त्या लेकरावरचं प्रेम कधी कमी होत नाही. कारण ती आई असते. आईचं ममत्व हे दुसऱ्या कुणाकडे नसतं. मुनव्वर राणांचा दुसरा एक शेर या ठिकाणी आम्हाला आठवतो. ते म्हणतात की उसकी जुबां पे कभी बद्दुआ नहीं होती. उसकी जुबां पे कभी बद्दुआ नहीं होती. एक माँ ही तो है जो मुझसे कभी खफा नहीं होती. बघा ना मित्रांनो, आई इतकं प्रेम खरंच कोणी करू शकेल का? म्हणूनच मित्रांनो, आईची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही आणि आई इतकं प्रेम आपल्या मुलांवर कोणीही करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं?